नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या 3च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पुढचा 1 तास आपण पाहणार आहोत या बुलेटिनमध्ये. सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं करतोय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी आहेत. भरधाव कार आणि कंटेनरची धडक झाली आहे आणि हा अपघात घडलाय. मृतांमध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला आहे. एका कारने कंटेनरला धडक दिली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर हा अपघात घडलाय. तिघांचा मृत्यू झालाय. या तिघांमध्ये एका चिमुकल्याचा समावेश आहे. कार आणि कंटेनरचा हा भीषण अपघात घडलेला आहे. 3 जखमी झाले, तिघांचा मृत्यू झालाय. पुण्यामध्ये राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यातल्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच व्यंगचित्राची आवड त्यांना कशी निर्माण झाली हे सांगतानाच त्यांची बाळासाहेबांच्या आठवणींना सुद्धा त्यांनी उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. आजकाल कुणीही कसंही उठून बोलू लागतं. या बोलण्यावर पैसे लावले पाहिजे, तसं राज ठाकरे म्हणाले. राज्यातील राजकीय स्थिती बदलू लागली आहे. या राजकारणातून भविष्यातील तरुण राजकारणी कसे घडणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. तसंच राज्यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत, यावरून ओरड करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी खडे बोल सुनावले. भविष्यात राजकारणामध्ये येणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या मुली, आमची तरुण मुलं हे राजकारणाकडे काय दृष्टिकोनातून पाहत असतील की हे असं बडबडायचं असतं राजकारणामध्ये येऊन तर आपल्याला राजकारणामध्ये येता येतं का? राजकारणामध्ये येऊन आपल्याला काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येईल म्हणून राजकारणामध्ये यायचं आणि कोणत्याही गोष्टी इतर न दाखवता फक्त ही जी सकाळपासून जी पकपक सुरू होते ते हे दिवसभर जे चॅनलमध्ये दाखवलं जातं यातनं येणाऱ्या पिढ्या आपण उभ्या करतोय का नाचवतोय? तुम्हाला काय वाटलं? महाराष्ट्रामध्ये काम करणारे लोक काय बाहेरचे आहेत? मी मुंबईतल्या मुलांना महाराष्ट्रातल्या मुलांना कळवा तर इथे काम आहे. मी गेले अनेक वर्ष मी हा स्टाव फोडतोय की महाराष्ट्रातल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलींना आपल्या शहरांमध्ये काय प्रकारची कामं आहेत हेच माहिती नाहीये. ते कसं त्यांच्या पुढे आपण म्हणून तर हे सरकारचं काम आहे ना. बघा, प्रश्न असा आहे ना, विश्व मराठी संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन हे भरवून होणार नाही. महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा तर महाराष्ट्रातल्या मुलांना कळेल ते की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही होतं, शक्य नाही. आणि प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं, बरोबर आहे, सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो? लाथा आम्ही घातल्यात ना, परत नाही ना आले. व्यंगचित्र ही चित्रकलेतली ही शेवटची पायरी आहे. आपल्याकडे पहिल्यांदा अॅनाटॉमी शिकवणं गरजेचं आहे, फिगर ड्रॉइंग शिकवणं गरजेचं आहे. इतर सगळ्या गोष्टी आल्यानंतर नाक, कान, डोळे, खास करून तुमचे डोळे हे एक्सप्रेशन्स दाखवतात तुम्हाला आणि त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला व्यंगचित्र काढणं हे काही सोपं नाही. राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे. आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे. हे जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही. आणि कसं आहे, कोणालाही वाटायला लागले हल्ली मी इतिहासतज्ञ आहे.
कोणीही संदर्भ द्यायला लागला, कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे. म्हणजे आपण उगा टाहो बरंचदा फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे. आहे ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. एखाद दोन उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये. दर्या में खसखस. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप विरोधात मोर्चे बांधणी करण्याकरता महाविकास आघाडीनेही पावलं उचलायला सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. महाराष्ट्रापुरतं तरी महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते असे संकेत शरद पवारांनी दिलेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिलाय. याशिवाय राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवरही त्यांनी टीका केली. असा प्रयत्न आहे महाराष्ट्रापुरता तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी. आणखी काही राजकीय पक्ष जी पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत. आणखी निर्णय घेतलेले नाही. ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत. पहिले राज्यपाल की त्या राज्यपालांच्याबद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते. हे सध्याच्या अभ्यासाच्याकडून आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही. शेवटी हे महत्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ही राखली पाहिजे, पण ती यांच्याकडनं राखली जात नाही. सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं. पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे. हे काही राजकीय नेत्याचं खरं काम नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली ठीक आहे. शरद पवार म्हणाले की सत्ता हातात असेल तर जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं. सत्ताधाऱ्यांना त्यांनी हा टोला लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर पवारांना प्रत्युत्तर दिलंय. तसंच सामना हा काही पेपर नसून त्यावर प्रतिक्रिया देत नसतो असं ते म्हणाले. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी ही त्यांनी जरूर केली पाहिजे. सामनाच्या अग्रलेखामध्ये सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही आहे. सरकार खूप गंभीर आहे सीमावादावर आणि आता आम्ही माननीय हरीश साळवे साहेबांशी देखील संपर्क साधला आणि ते देखील आपल्याकडनं उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली केस मजबूत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचं एकत्र येण्याचं ठरलंय. मात्र उद्धव ठाकरेंकडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची घोषणा करण्यास उशीर होत असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. मुंबई महानगरपालिकेकरता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहेत. मात्र अद्याप या आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही. उर्फी जावेदवरून पेटलेला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाही. उर्फीचा स्वैराचार खपवून घेणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय. तसंच महिला आयोग कधी यावर कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारलाय. आम्ही आमची भूमिका मांडली. आम्ही पोलिसांकडे गेलो. आमचं काम चालू आहे. यांना कोणी गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं याच्यामध्ये पडायला. आणि मग आल्यानंतर
तुमचं काम काय आहे? आमचा आक्षेप आयोगाला नाहीच आहे. आयोग आणि त्याच्यावरती या आधीही खूप महिलांनी काम केलंय. त्या आत्ता आल्यात आयोगावर. आम्ही आयोगाहून काम करून पुढे आलेलो आहोत. त्यामुळे आयोग काय काम करतो हे आम्हाला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आक्षेप आयोगाला नाही आहे. आक्षेप हा तिथं बसवलेल्या ज्या चेअरपर्सन आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच आहे. आणि राहिली गोष्ट नोटीसीची, तर मला अशा 56 नोटीस रोज येत असतात. त्याच्यात अजून एक आली. त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तर सुद्धा मी दिलेलं आहे. चित्रा वाघ यांनी इशारा दिलाय, त्यांना नोटीस पाठवण्यात आली, त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं असं म्हटलंय. स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही असं बोलतानाच उर्फीला त्यांनी इशारा दिलाय. उर्फीवरून जो वाद पेटलाय, तिच्या चित्रविचित्र कपड्यांवरून, अंगप्रदर्शनावरून जो वाद पेटलेला आहे त्याच्याविषयी रुपाली चाकणकर, चित्रा वाघ उर्फी असा संघर्ष बघायला मिळतोय. प्रतिक्रिया, प्रत्युत्तर, पलटवार या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू आहे. उर्फीवरून हा वाद पेटलेला आहे. उर्फीच्या चित्रविचित्र कपड्यांवरून हा वाद पेटलाय. ती सोशल मीडियावर चित्रविचित्र कपडे घालते, ती बाहेरही तशीच फिरते, अंगप्रदर्शन त्यातून होतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही, तिला थोबडवून काढू ती समोर आली तर, अशा प्रकारचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यावर रुपाली चाकणकर त्या वादात पडल्या होत्या, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. त्यामुळे आता चित्रा वाघ एका बाजूला उर्फी जावेद हिच्यावर घणाघात करतात, तर त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्या रुपाली चाकणकर यांच्याविषयीही बोलतात. राज्यात उर्फीवरून राजकारण जोरात सुरू. उर्फीच्या कपड्यावरून तरुण तरुणींना काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलं, बघूयात. पूर्ण तिच्या बाबतीत जे काही पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे खूपच शॉर्ट घातले आहेत तिने, पण एवढं पण हे करायला नको पाहिजे. तो शॉर्ट घाला पण एवढं काय नाही, पण खूपच तिने शॉर्ट घातला. आणि तो म्हणजे व्हिडिओ म्हणजे ते काय कपड्यांचं ते प्रयोग करत असते वेगवेगळे, मेसेज वेगळा पोहोचतो त्यांच्याकडे, म्हणून मला वाटतं हे रॉंग आहे. म्हणून जे तिच्यापासून आपण घेण्यासारखं काहीच नाही ॲक्च्युली. ज्याची त्याची चॉईस असते कपड्यांबाबतीत. तिची चॉईस, मला नाही काय त्याच्यात बोलता येणार. त्यांची चॉईस आहे, त्यांना जसं पाहिजे तसं राहू शकतात. किती घालायचे ते तुमचं तुम्ही ठरवा, पण घाला काहीतरी तर घाला. आता आम्ही पण असे कपडे घालतोय, फॅमिलीला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. सो मग बाकीचे कोण काय बोलणार, त्यांना काय करायचंय. आता असे कपडे ठीक आहे, हे कपडे तर आहे पूर्ण, ते घालतात ते कपडे आहेत का, त्यांच्याकडे कपडे तरी आहेत का. पोरं शॉर्ट घालून फिरतात, विदाऊट टी शर्ट फिरतात, त्याला कोण कमेंट नाही करणार. बट पोरींनी घातलं की त्याला कमेंट का. आता आम्ही अंडरवेअर फिरत नाही ना. साडीज पण ती अशा पद्धतीने घालते की त्याच्यावर तिचं अंग प्रदर्शन होतं. फॅशन ही आजकाल प्रत्येक मुलगी करते, पण आपण किती कोणत्या लेवलपर्यंत फॅशन केली पाहिजे हे आपण त्यांनाच स्वतःला समजायला हवं, आणि हे तिलाही समजायची गरज असं मला वाटतं. शॉर्ट कपडे नको आहे, फुल कपडे हवे. प्रत्येक वेळी सगळ्यांचं ऐकून जगणं हे नाही पॉसिबल होऊ शकत. प्रत्येकाला पण तिचं आयुष्य आहेच. एखादी व्यक्ती फेमस होण्यासाठी किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकते हे उर्फी जावेदवरून सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अपने इंडिया में बहुत सारे प्रॉब्लम्स है जो लुक इन करने चाहिए ये प्रॉब्लम्स के अलावा. मैं बोलना चाहूँगी कि मेरा नंगा नाच कंटिन्यू रहेगा. राज्यात उर्फीवरून राजकारण जोरात सुरू आहे. उर्फीच्या कपड्यावरून तरुण तरुणींना काय वाटतं ते आपण पाहिलं. सध्या उर्फी जावेद या प्रकरणावरून चांगलाच गदारोळ झालेला आहे, राजकारण देखील पेटलेलं आहे. राजकीय प्रतिक्रिया असतील, सोशल मीडिया असेल, सर्वच ठिकाणी उर्फी जावेद चांगली ट्रेडिंग होते. पण नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये सामान्य लोकांना काय वाटतं, विशेष करून मुलींना काय वाटतं, कारण का उर्फी जावेदने घातलेले कपडे आणि उर्फी जावेदचं वर्तन या सगळ्या गोष्टीवरून मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे. पण नेमकं आजच्या मुलींना, कॉलेजच्या मुलींना या उर्फी जावेद आणि सगळ्या वादाबद्दल काय वाटतं आपण जाणून घेऊया. मी VPMS बेडेकर कॉलेज ठाणे इथं आलेलो आहे. नुकतंच आता कॉलेज सुटलेलं आणि सगळ्या मुली आपल्या सोबत इथे, आपण त्यांना विचारूयात. तुला उर्फी जावेद हे प्रकरण माहिती आहे?
काय तुझं व्यक्तिगत मत आहे ह्या वादावरून? तुझं काय मत आहे? तिने असे कपडे नाही घातले पाहिजे, इंडियन कल्चर फॉलो केलं पाहिजे. तुला काय वाटतं तिने असे कपडे का नाही घातले? फर्स्ट ऑफ ऑल आपण ज्या संस्कृतीत वागतोय आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्या प्रत्येक बाजूची विचार करून तिने कपडे घातले पाहिजे. जसं आता पूर्ण आहेत की कपडे, कुर्तीज आहेत, साडीज आहेत. साडीज पण ती अशा पद्धतीने घालते की त्याच्यावर तिचं अंग प्रदर्शन होतं. ते समोरच्याला बघताना खूप विचित्र वाटतं. आणि उर्फी जावेद जी कपडे घालते, ती जी फॅशन करते, ही फॅशन तुम्ही पाहिली आहेत का? आणि त्या फॅशन बद्दल काय सांगाल? हो, आम्ही पाहिली है. असा आमचा विरोध नहीं है कि आई थिंक कि वो पर्सनल चॉइस है उसका कि उसे क्या पहनना है. एवरी ह्यूमन का एक चॉइस होता है उन्हें क्या पहनना है. एंड आई थिंक अपने इंडिया में बहुत सारे प्रॉब्लम्स है जो लुक इन करने चाहिए ये प्रॉब्लम्स के अलावा, ऐसा आई थिंक. उर्फी जावेद हा जो विषय ती नेहमीच व्हायरल असते किंवा ती नेहमीच ट्रेंडिंग मध्ये असते. मग तिच्या विषयांवर बोलण्यापेक्षा तुम्ही असे जे विषय आहेत ज्यांच्याकडे आता दुर्लक्ष होते त्या विषयांवर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करावा. उर्फी जावेद वादावरती ठाणे बेडेकर कॉलेज जे आहे त्या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपलं मत जे आहे ते संमिश्र मत व्यक्त केलेलं आहे. पुढे जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, BJ लोकमत, ठाणे. सांगली मिरजमधून बातमी आहे. सांगलीतल्या मिरजेतील हॉटेल आणि बांधकाम पाटल्याचं प्रकरण आता तापलंय. मिरजेच्या तहसीलदारांनी दोन्ही पार्टींना, दोन्ही बाजूंना नोटीस बजावलेली आहे. त्या जागेवर दोन्ही पार्टींना येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगण्यात आलंय. या नोटीशीवरून नागरिक आक्रमक झालेत. मिळकतदार जागेवर नसल्यानं नोटीस घेण्यास त्यांनी नकार दिलाय. तर पडळकरांच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. रविवारी सुटीचा दिवस होता तरी सुद्धा एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप नागरिकांचा आहे. आता घटना घडून किती तास झाले, त्याच्यामध्ये एकही पोलीस अधिकारी त्या गुन्हेगाराला शोधायला गेलेला नाही, त्या गुन्हेगाराला हुडकून काढत नाहीत. हे फक्त गुन्हेगाराला सोडून, चोराला सोडून संन्यासाला फाशी ह्याप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे आता मरा लागलेत, जे उघड्यावर पडलेत, जे बाळं मुलं रस्त्यावर उभा राहिलेत, अशांच्याच मागा लागलेत. आणि जे आता घरदार दुरुस्त करायला लागलेत, व्यवसाय सुधारायचा प्रयत्न करायला लागलेत, अशांना सुद्धा हे पोलीस प्रशासन आणि भाजपचे शासन आडकाठी करायला लागलेत. आज तुम्ही बंद पुकारला तर काय ठरलेलं आहे, काय नियोजन? नाही, ब्रह्मानंद पडळकर जे भाजप आमदार गोपीचंद पडळकरचे भाऊ आहेत, यांनी सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता हे दाखवून देण्यासाठी कमी दरामध्ये जागा घेऊन वादग्रस्त जागा घ्यायच्या, तिथली कुळं खाली करायची आणि त्यातनं मोठी रक्कम मिळवायची. ह्या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतची सर्व ज्या दुकानं असतील उद्ध्वस्त केले आहेत, घरं उद्ध्वस्त केले आहेत. 145ची नोटीस या रविवारी दिलेला आहे. प्रशासनाने एवढंच तत्पर असलं असतं, ज्या दिवशी रात्री 2 वाजता या लोकांचे सगळे इमारती उद्ध्वस्त केली, त्यावेळी प्रशासन काय करत होता? का झोपा काढत होतं का काय? काय प्रशासनाला हे माहीत नाही? काय प्रशासनाने हे काय सुपारी घेतले काय त्या लोकांना हे रिकामं करून देण्याचं? तुमची दादागिरी आम्ही तर खपवून घेणार नाही. आमच्या लोकांनी ज्यावेळेला दगडफेक केली त्यावेळेला ते लोक इथनं पळून गेलेत. असेल तुमची हिंमत तर कधीही तुम्ही रेस मारून या मिरजकर, आम्ही आमची ताकद तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी गोरगरीब जनता, दवाखाने असतील, या ठिकाणी दुकानं असतील, मेडिकल असेल, अशा पद्धतीनं असताना सुद्धा गोरगरिबांच्या वरती रात्री अपरात्री 2 वाजता हल्ला करणं म्हणजे एक जालियनवाला बागा हत्याकांडासारखा प्रकार आहे. सुजितचं आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, मिरज. मंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये झुंपली आहे. धर्मवीरचा वाद निर्माण झाल्यानंतर अजित पवार कुठे होते असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. उठसूट दुसऱ्याला टपली मारण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. मग एखाद्या वेळेला त्याची रिॲक्शन आली की ती किती मोठी रिॲक्शन आहे तुम्ही अनुभव घेतला, त्यावरही तुम्ही उद्दामपणे हेच म्हणाल आम्ही कोणाची काळजी करत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. मग 4 दिवस कुठे दडून बसला होतात, घाबरत नव्हतात तर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. 1 मिनिट, अधिवेशन कधी संपलं बाळा? कधी संपलं? शुक्रवारी तुमच्या सगळ्या प्रेसशी बोललो. शनिवारी मुंबईला त्या ठिकाणी आलो. रविवारी मला वाटतं 1 जानेवारी का काहीतरी होतं आणि 2 जानेवारी पासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुठं वेळ बसलो होतो?
मग असं कुठल्याही कुणी जर अशा प्रकारची टीका केली तर आपल्याला पण कळलं पाहिजे ना त्या टीकेत तथ्य आहे का नाही. अजित पवार घाबरून बसणारा नाहीये. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे पुण्यातून. पुण्यातल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत असल्याचा दावा शरद पवार यांनी केलेला आहे. शरद पवार यांच्या गटानं केलेला आहे. तसं पत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटानं जाहीर केलंय. कुस्तीगीर परिषदेच्या नियम आणि अटी मान्य न केल्यानं पुण्यातील स्पर्धा अधिकृत असल्याचं कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पत्रक काढलंय. खरं तर एका व्यक्तीने काही ठरवल्याने होत नसतं. भारतीय कुस्ती संघ ही हायर ऑथॉरिटी आहे. त्यांनी राज्यातल्या कुस्तीगीर परिषदेला होणारा भ्रष्टाचार जो आहे त्या भ्रष्टाचाराच्यावरती चौकशी समिती नेमली आहे की संलग्नताच भारतीय कुस्ती संघाची आहे महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेला. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची चौकशी चालू असल्यामुळे भारतीय कुस्ती संघ खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी स्पष्टपणे आम्हाला आदेश दिलेत. त्यांनी पत्र आम्हाला स्पर्धेचं दिलंय. 45 राज्याचे जिल्ह्यांचे संघ अधिकृत आपल्याकडे आलेत. त्यामुळे स्पर्धा अधिकृत आहे, सगळं अधिकृत आहे. तर मला तुम्हालाही विनंती आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीने काही म्हणण्याने हे होत नाही. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 साठी पुण्यनगरीमध्ये स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या नावानं भव्य अशी क्रीडा नगरी उभारण्यात आली आहे. 80,000 प्रेक्षक आसन क्षमता असलेलं स्टेडियम उभारण्यात आलंय. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कुस्तीच्या या महादंगलमध्ये तब्बल 900हून अधिक मल्ल सहभागी होत आहेत. नगर जिल्ह्यातील कळसुबाई शिखरावर पुन्हा एकदा पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शिडीच्या मार्गावर शिखरावर जाणारे आणि उतरण्याच्या मार्गावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. जवळपास 1 किलोमीटरपर्यंत ही गर्दी पाहायला मिळाली. सातत्यानं इथं होणाऱ्या या गर्दीवर प्रशासनानं वेळीच लक्ष न दिल्यास दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते. महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अशा शिखरावरती आपण आहोत, कळसुबाईच्या शिखरावरती. आणि आज या वर्षाचा म्हटलं तर दुसरा रविवार आहे नवीन वर्षातला. आणि मागच्या काही दिवसापासून पर्यटक कळसुबाईवर गर्दी करत असताना आज सकाळपासून जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. साधारण जर किलोमीटरच्या भाषेत जर विचार केला तर साधारण 1 किलोमीटरची रांग असू शकते. शिडी मार्ग आहे आणि जाणारे जे काही पर्यटक आहेत किंवा ट्रेकर आहेत ते खाली जात आहेत, खालून वरती येत आहेत. सिंगल रस्ता आहे, त्यामुळं या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली मागच्या 1 तासाभरापासून. आणि गर्दी जशी जशी वरची माणसं खाली जात आहेत, खालची सुद्धा वरती येत आहेत. सकाळचे 10-10:30 वाजलेलं असताना ही गर्दी दिसते. रात्री 12-1 पासून ही सगळी गर्दी वरती कळसुबाईकडे येताना दिसते. आणि त्यामुळं वरची जी माणसं आहे ती खाली जाताना ट्रॅफिक जामचा हा सगळा प्रकार आपण खरं तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पाहिला असेल. पण या ठिकाणी सुद्धा किल्ल्यांवरती किंवा शिखरांवरती सुद्धा अशा प्रकारे अलीकडच्या काळामध्ये पर्यटक गर्दी करत असताना कळसुबाईवरती मात्र आज सकाळी 10-10:30च्या दरम्यानच असा ट्रॅफिक जामचा सगळा प्रकार पाहायला मिळतोय. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत. मुंबईतील माहीम इथल्या सेंट मायकल चर्चच्या स्मशानभूमीत काही क्रॉस बाजूला काढून ठेवण्यात आलेत. शनिवारी अज्ञातांनी चर्चला लागून असलेल्या स्मशानभूमीत घुसून अनेक क्रॉस काढून ठेवले. या प्रकारामुळे ख्रिश्चन समाजात नाराजी पसरली आहे. या घटनेनंतर गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, याचा अधिक तपास सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रॉस काढल्यानंतरही अज्ञात तिथेच थांबून होता. तो बराच वेळ चर्चमध्ये बसला होता अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. चर्चच्या चौकीदाराला संशय आल्यानं त्याने त्या व्यक्तीचा फोटो काढला. त्यांनी तो फोटो पोलिसांना दिला असून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. बेळगाव इथल्या हिंडलगा या गावाजवळ श्रीराम सेनेचे बेळगावचे अध्यक्ष रवी कोकितकर आणि त्यांचा चालक मनोज देसूरकर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केलाय. या हल्ल्यात दोघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. रवी कोकितकर बेळगावहून हिंडलगा गावाकडे कारनं जात असताना संध्याकाळी 7:30 ते 7:45च्या दरम्यान म्हणजे 7:30 ते 7:45 दरम्यान बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दोघांवर हल्ला केलाय. स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, तपास सुरू केलेला आहे. आता बातमी आहे दहशतवादी घुसखोरीची.
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्करानं 2 दहशतवाद्यांना ठार केलं. शनिवारी रात्री उशिरा बालाकोट सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. पूंछमधील LOC जवळ गस्त घालणाऱ्या जवानांना संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात 2 दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यात आलेला आहे. सकाळी लष्करानं परिसरात शोधमोहीम सुरू केली तेव्हा ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. प्लास्टिकची पट्टी लावून ATMमधून पैसे काढणाऱ्या दिंडोशी पोलिसांनी अटक केलेली आहे. ATMमध्ये प्लास्टिक चिप लावताना या चोरट्याला रंगेहात पकडण्यात आलंय. ATMमधून जिथून पैसे निघतात त्या ठिकाणी हा प्लास्टिकची पट्टी लावायचा. कुणी ATMमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच त्यांचे पैसे निघत नसायचे. ATM खराब झाल्याचा बनाव करून त्यानंतर ती चिप काढून दुसऱ्यांचे पैसे हा चोरटा काढून घ्यायचा. अशा पद्धतीनं या चोरट्यानं आतापर्यंत अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये काढलेत असं समजतंय. मूळचा बिहारचा असलेला आरोपी पवन पासवान याला रंगेहात पकडणाऱ्या बीट मार्शल रामदास बुर्डे याचा सत्कार करण्यात आला. सनमाइका का पट्टी वहाँ पे चिपका कर जो आदमी वहाँ पे पैसा निकालने जाते हैं तो पट्टी लगाने की वजह से अंदर से बाहर पैसा नहीं निकल पा रहा था. वो आदमी वहाँ पे वेट करता, पैसे नहीं आ रहे, निकल जाता था. फिर ये जो आरोपी है वो वहाँ से वो पट्टी निकाल के अंदर जो बाहर निकला हुआ पैसा वो निकाल लेता था. इस तरह का ये वहाँ पे काम कर रहा था. इसको रेड हैंड पकड़ा है. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी या शिवारात रात्रीच्या दरम्यान 41 शेतकऱ्यांच्या सोलर पंपाची अज्ञात व्यक्तीनं तोडफोड करून शेतकऱ्याचं 50 ते 60 लाखांचं नुकसान केलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकलाय. पेनबोरी शिवारातील 41 शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलची तोडफोड करून 23 विद्युत पंपांची केबल कापून ते पंप विहिरीत टाकण्यात आले. त्यामुळे रब्बीतील गहू, हरभरा या पिकाचं सिंचनास अडथळा निर्माण झाल्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते, पिकाचं नुकसान होऊ शकतं. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सोलर पंपाचं नुकसान करणाऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडून न्याय द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. एका रात्री अज्ञात व्यक्तींनी आमच्या 18 शेतकऱ्यांचे जवळपास 50 ते 60 लाख रुपयाचं नुकसान करून सोलर पंप डॅमेज केले आहेत आणि त्याचे जे मोटर आहेत त्या मोटरची कनेक्शन कापून त्या बोरवेलमध्ये आणि विहिरीमध्ये सोडून देण्यात आले आहेत. आमच्या प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि अज्ञात व्यक्तीची शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. धुळे शहरामध्ये रात्री हिट अँड रनचा थरार बघायला मिळाला. एका भरधाव टँकरनं संतोषी माता चौक ते फाशी पूल या दरम्यान अनेक वाहनांना धडक दिली. या टँकर चालकाने रिक्षा, एक मारुती ओमनी गाडी तसंच दुचाकीला धडक दिली. या 2 जण जखमी झालेत. जखमींपैकी प्रकाश मुलानी यांची प्रकृती गंभीर आहे. त्या नंदुरबारचे रहिवासी आहेत. दरम्यान या विचित्र अपघात प्रकरणात ट्रक चालक शिवचरण गोते याला पोलिसांनी अटक केली आहे. टँकरही ताब्यात घेण्यात आलाय. टँकर गुजरातकडून हैदराबादकडे जात होता. बातमी पनवेलमधून. पनवेलमध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. पनवेलमध्ये ONGC गेटजवळच्या HP पेट्रोल पंपाच्या बाजूला एका SUVला अचानक आग लागली. आगीच्या या घटनेमुळे एकच तारांबळ उडाली. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाल्यानं संपूर्ण गाडी जळून खाक झाली. गाडीतले प्रवासी वेळीच बाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ज्या ठिकाणी गाडीनं पेट घेतला त्याच्या बाजूलाच पेट्रोल पंप असल्यानं गाडीवर तात्काळ नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं. आळेफाटा इथून चोरी झालेल्या मोबाईलची परदेशात विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथं मोबाईल दुकान फोडून तब्बल 140 नवीन मोबाईल चोरी करण्यात आले होते. मात्र या चोरलेल्या मोबाईल्सची कोलकाता मार्गे दक्षिण आफ्रिका, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये विक्री झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. आळेफाटा पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील 3 आरोपींना अटक केली आहे. दोघे फरार आहेत. आरोपी राजस्थान आणि गुजरात राज्यातील असून आरोपींकडून 14,50,000 रुपये त्याचबरोबर पिकअप जीप असा 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यातून मोबाईलचे दुकान फोडायचे व चोरलेले मोबाईल हे ते कलकत्ता व बिहार या 2 ठिकाणावरून या मार्गे नेपाळ व बांगलादेशला पाठवायचे, जेणेकरून ते पुढं ट्रेस होणार नाहीत
गुन्ह्यातील मुद्देमाल मिळणार नाही ही त्यांची मोडस होती. आम्ही 3 आरोपींना अटक करून त्यांनी मोबाईल विकून जे त्यांना मिळालेले 12 लाख रुपये आणि जी चोरीला गेलेली कॅश आहे 2.5 लाख रुपये ते आम्ही ताब्यात घेतलेले आहे. एकूण 15 लाखाचा मुद्देमाल 100% रिकव्हर झालेला आहे. थेट एका कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपण बघणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. जी पवार साहेब, आज ज्यांचा सत्कार आपण केला आणि खऱ्या अर्थानं सत्काराला जे पात्र आहेत, कोविडच्या काळामध्ये भारताला आणि जगाला वाचवण्याचं काम ज्यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने केलं ते आमचे मित्र श्री आदर पुनावाला, मंचावर उपस्थित आदरणीय शिवाजीराव कदमजी, त्याचप्रमाणे विवेक सावजीजी, आमचे मित्र खासदार संजय काका पाटील, डॉक्टर अस्मिताताई जगताप आणि अतिशय समर्थपणे डॉक्टर पतंगराव कदम यांचा वारसा सांभाळणारे माझे मित्र आणि छोटे बंधू डॉक्टर विश्वजित कदम, भारती विद्यापीठाच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना भावांजली अर्पित करतो. आणि खरं म्हणजे आजही असा विश्वासच होत नाही पतंगरावजी आपल्यामध्ये नाहीत, कारण ज्या व्यक्तीचा उल्लेख खऱ्या अर्थानं एक जिंदादिल व्यक्ती म्हणून आपण करू शकत होतो, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जी आश्वासकता वाटायची आणि त्यांच्यामध्ये एक प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची जी ताकद होती आणि कुठलीही परिस्थिती ही पूर्ण ताकदीनं त्याला सामोरं जाण्याचं जे कसब त्यांच्याकडे होतं, त्यामुळेच खऱ्या अर्थानं की सिरम इन्स्टिट्यूटचे श्री आदर पुनावाला यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली. मला असं वाटतं की हा केवळ आदर पुनावाला यांचा सत्कार नव्हता. वी ऑलवेज वॉन्टेड टू से थँक यू. द एंटायर नेशन वॉन्टेड टू से थँक यू. So it was on the behalf of entire nation we were trying to say you thank you very much for saving us. आणि खरोखर त्यांच्या टीमने त्यांनी जे काम केलं, जगाच्या पाठीवर भारताची शक्ती काय आहे हे जगाला दाखवण्याचं काम हे सिरम इन्स्टिट्यूटने आणि आदर पुनावालांनी, सायरसजींनी या ठिकाणी केलेलं आपण बघितलं. आणि मला असं वाटतं की या सगळ्या क्रायसिसमध्ये ज्यावेळी देशाचे पंतप्रधान मोदीजींनी हा निर्णय केला की आपल्या देशातले वॅक्सिन आपण या ठिकाणी वापरू, त्याच्याच पाठीशी आपण उभं राहू आणि संपूर्ण देशामध्ये एक मोठी सप्लाय चेन तयार झाली आणि अगदी काश्मीर टू कन्याकुमारी किंवा कच्छपासनं कामरूपपर्यंत सगळीकडे एकाच वेळी हे वॅक्सिन पोचवण्याचं महत् कार्य आपल्या देशाने करून दाखवलं. खरोखर मला असं वाटतं की हे सगळं बघितल्यानंतर अतिशय अभिमान आपल्या देशाबद्दल वाटतो आणि अतिशय अभिमान सिरम इन्स्टिट्यूट सारख्या इन्स्टिट्यूटबद्दल आपल्याला वाटतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की विश्वजितजी, तुम्ही पतंगरावजींच्या नावाने जो पहिला पुरस्कार द्यायचा ठरवला तो इतक्या योग्य व्यक्तीला दिला, कारण जे शून्यातनं विश्व उभं करतात त्यांच्या नावाचा पुरस्कार ज्यांनी विश्वाला वाचवण्याचं काम शून्यातनं केलं त्यांना आपण दिलं, ही खरोखर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज खरं तर भारती विद्यापीठाने ज्या प्रकारचं कार्य वेगवेगळ्या कॅम्पसेसच्या माध्यमातून केलं आहे, त्यातनं शिक्षणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम झालं आहे. आपण नेहमी असं म्हणतो की
आमच्या महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब हे पुणे आहे. महाराष्ट्राचं इंडस्ट्री मॅग्नेट हे पुणे आहे. पण ते मॅन्युफॅक्चरिंग हब आणि इंडस्ट्री मॅग्नेट का होऊ शकलं याचं कारण हे पहिले विद्येचं माहेरघर झालं आणि विद्येचं माहेरघर झाल्यानंतर या ठिकाणी अनुरूप असा ह्युमन रिसोर्स मानव संसाधन हे आपण तयार करू शकलो आणि ज्या ठिकाणी मानव संसाधन असतं त्याच ठिकाणी इंडस्ट्री निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की भारती विद्यापीठासारख्या या संस्थांनी मानव संसाधनाच्या विकासामध्ये जे कार्य केलं आहे हे अत्यंत मोलाचं कार्य आहे. आज आपण पाहू शकतो की देशामध्ये आपण उच्च शिक्षणाचा तंत्र शिक्षणाचा एक मोठा विस्तार केला आहे आणि हा विस्तार करत असताना मोठ्या प्रमाणात सरकारच्या सोबत अनेक खाजगी संस्थांनी त्याच्यामध्ये सहभागिता दिली. सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये शिक्षणाच्या खाजगीकरणाबद्दल एक संदेह होता, पण त्यावेळी देखील सातत्याने ही गोष्ट बोलली जायची की आपल्याला जोपर्यंत आपण याचा विस्तार करणार नाही तोपर्यंत आपण उच्च आणि तंत्र शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवू शकणार नाही. आणि हा विस्तार झाला आणि हा विस्तार झाल्यानंतर आज भारती विद्यापीठासारख्या विद्यापीठांनी दाखवून दिलं की हा विस्तार करत असताना ज्या प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन, ज्या प्रकारची गुणवत्ता या ठिकाणी त्यांनी मेंटेन केली, ज्या प्रकारचे कॅम्पसेस तयार झाले, जशा प्रकारचे कॅम्पसेस आम्ही केवळ विदेशात बघत होतो आज तशा प्रकारचे कॅम्पसेस आम्हाला भारतामध्ये देखील बघायला मिळतात. याचं कारण भारती विद्यापीठांसारख्या या संस्था या ठिकाणी तयार झाल्या की ज्यांनी एक मिशन म्हणून हे काम हातामध्ये घेतलं. उत्तम कॅम्पसेस आणि त्यासोबत क्वालिटी एज्युकेशन यातनं प्रचंड मोठं मानव संसाधन आज आपण तयार करतो. आज जगामध्ये 5वी मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत, 3ऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपण चाललो आहोत. आपण महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करू इच्छितो, देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण करू इच्छितो. हे सगळं शक्य केव्हा आहे? ज्यावेळी आपल्याकडे क्वालिटी ह्युमन रिसोर्स असेल. आज जगाने आपल्याला एक वेगळी संधी दिली आहे. आणि एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू अजून काही बातम्यांसह.